जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। आज आपण 7व्या दशकातील 8वा समास श्रवण निरूपण सुरू करणार आहे। श्रवणाचं महत्त्व निरूपणामध्ये वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे। इतकंच नाही तर श्रवण भक्तीसुद्धा अत्यंत विस्तृतपणे पाहिली आहे। पण श्रवणाचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे की समर्थसुद्धा स्वतःला अडवू शकत नाहीत ते सांगण्यापासून। पहा ना, श्रोत्यानं प्रश्न विचारलाय, परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा लागेल? अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न। त्याच्या उत्तरादाखल समर्थांनी श्रवण निरूपणानं सुरुवात केली, कारण त्याशिवाय परमार्थामध्ये आपला प्रवेशच नाही। पहा, आपण श्री महाराजांचं प्रवचन वाचतो तेव्हासुद्धा आतल्या आत आपलं श्रवण सुरू असतं। प्रवचन ऐकत असू तर श्रवण आहेच। इतकंच काय, कुणीतरी आपल्याला म्हणतं चल गोंदवल्याला जाऊ, हे सुद्धा पहिल्यांदा श्रवणच होतं आणि मग आपण गोंदवल्याला जायचा विचार करतो। इतकं श्रवण आपल्या परमार्थामध्ये सहाय्यभूत आहे। या श्रवणाचं महत्त्व सांगणाऱ्या पुष्कळ ओव्या समर्थ या समासात सांगतायत। आपण एक एक ओवी पाहत जाऊ। समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात, ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चयेसी। निश्चयेसी असा शब्द वापरून श्रवणाचं महत्त्व अधोरेखित केलं समर्थांनी। परमार्थाचं साधन सांगतो ऐक, ज्या साधनाच्या योगानं समाधान प्राप्त होतं ते निश्चितपणे श्रवण आहे। ही समाधानाची भूक, ही समाधानाची धाव जीवाला इकडे तिकडे पळवत आहे। पहा, आपण सुद्धा रोज नोकरीवरती जातो। खरं म्हणजे पुष्कळांना पुरेल इतका पैसा त्यांच्याजवळ असतो, पण आपल्याला अंदाज नाही आहे आपल्या खर्चाचा, आपल्याला भविष्याचाही अंदाज नाही, आपल्याला सुरक्षित असं कधीच वाटत नाही। म्हणून आपण रोज त्या पैशाच्या मागे पळतो, रोज काही ना काहीतरी शोधत राहतो की ज्यातून समाधान मिळेल। संतांपाशी गेल्यानंतर कळतं की समाधान बाहेर कुठे नाहीच आहे। आपण कोणतीही गोष्ट खरेदी केली तरी समाधानासाठी केली असली तरी खरेदी केल्यानंतर ते समाधान निघून जातं। समाधान झालं म्हणून खरेदी थांबली असं आजपर्यंत जगात कधीही झालेलं नाही। पण समाधान मात्र आहे। मग खरेदी केलेल्या वस्तूचं समाधान मिळालं कुठे? आतूनच मिळालं। आपल्याला भास असा झाला की त्या वस्तूमध्ये समाधान होतं। ही गोष्ट संतांच्या संगतीत गेल्यानंतर लक्षात येते। पण कशी लक्षात येणार? श्रवणातूनच लक्षात येणार। पहा, इथेही श्रवणच महत्त्वाचं आहे। संत सांगतात आपल्याला की समाधानाची जागा आतमध्ये आहे आणि ते आपण ऐकतो। ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाला जर अनुसरलं तर आतलं समाधान प्राप्त होतं। म्हणून कोणतंही समाधान जरी बाहेरून मिळत असलं तरी त्याची जागा आत आहे हे श्रवणामुळं कळतं। त्यामुळंच परमार्थामध्ये खऱ्या समाधानाचा मार्ग निश्चित आहे, पण तो श्रवणाशिवाय कळणार नाही। म्हणून मुख्य जर परमार्थाचं साधन कोणतं असेल तर ते श्रवण आहे। किती महत्त्व आहे पहा श्रवणाचं। समर्थ म्हणतात, श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची। आतुडे शब्द आधी भक्ती नसते आणि नंतर ती प्राप्त होते हे दाखवतो। आपल्यापाशी भक्ती नाही असं नाही, पण विषयाची असते। श्रवणामुळं भगवंताची भक्ती उत्पन्न होते। पहा, आज आपल्याला विषयांशिवाय करमत नाही। याला विषयाची भक्ती म्हणतात। कायम कोणत्या ना कोणत्या विषयाचं चिंतन आतमध्ये सुरू आहे। ही वाट बदलणार कशी? पहा, इतक्या सहज रीतीनं आपल्या हातून विषयाचं चिंतन होतं की हे कधी बदलेल असं आपल्याला स्वप्नातही वाटणार नाही। पण श्रवणामध्ये ते सामर्थ्य आहे। पण यामध्ये एक अर्थ लपलेला आहे बरं का, की ते श्रवण संतांकडून झालं पाहिजे,
सद्गुरूंकडून झालं पाहिजे. अर्थात हे पुढं समर्थांनी स्पष्टपणे मांडलंच आहे, त्यावेळी आपण तो अर्थ पाहूया. पण या श्रवणाचं सामर्थ्य इतकं आहे की वृत्ती पूर्णपणे बदलतात, पालटतात, अंतर्मुखता प्रवेश करते आणि आत भक्ती उत्पन्न होते. खरं म्हणजे भगवंत आतच आहे, किंबहुना आपणच भगवंत आहोत. भगवंताची जी स्थिती आहे ती स्थिती आपल्यापासून लांब नाही. आपण खिडकीतून बाहेर बघत बघत बाहेरच्या जगाला खरं मानलेलं आहे आणि आपल्या स्वतःला आपण विसरलो आहे. आपण जे स्वतः आहोत तिथपर्यंत गेल्यानंतर त्या स्वचं प्रेम यायला काही वेगळा प्रयत्न करावा लागणार नाही. त्यामुळे भगवंताची भक्ती बाहेरून कुठून येतच नाही, आतूनच उत्पन्न होते. पण श्रवण झाल्याशिवाय ते घडत नाही हे समर्थ सांगतायत. कायम बहिर्मुख असलेले असे आपण जेव्हा श्रवणाला बसतो तेव्हा आपल्या चित्तावरती संस्कार होतात, आपल्या विचारांवरती संस्कार होतात. अरे हे काय सांगतायत असा प्रश्न तरी आत येतो, किंवा हे सांगतायत तर ते समजून घेऊया अशा पद्धतीची बुद्धी तयार व्हायला लागते. आपलं मन, आपली बुद्धी कायम विषयांमध्ये रमलेली असते. म्हणजे विषयांशिवाय कुठं रमायचा आहे हा अनुभवच मनाला आणि बुद्धीला असत नाही. पण असं एक ठिकाण आहे जिथं कोणताही विषय नाही, पण तिथं समाधान आहे हे श्रवणातून सांगितलं जातं. आता असं पहा, एखाद्या आवडत्या पदार्थाचं नाव हे सुद्धा अक्षरीच आहे. ते नाव घेतल्यानंतर पदार्थाची तयार होणारी प्रतिमासुद्धा दृश्यच आहे. तसंच भगवंताच्या नामाच्या बाबतीत सुरुवातीला अनुभवाला येतं. उदाहरणार्थ, पाणीपुरी म्हटल्यानंतर पाणीपुरी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. पाणीपुरीची चवही आपल्या तोंडात रेंगाळते. पाणीपुरी काय आहे हे सगळं काही पाणीपुरी शब्द ऐकल्यानंतर आपल्या आत प्रगट होतं. तसंच राम असं म्हटल्यानंतरही प्रगट होतं. त्याचं रूप आठवतं, त्याचं चरित्र आठवतं. पहा, आपण जर भाग्यवान असू तर लहानपणी आपण आईवडिलांकडून किंवा आपल्या शिक्षकांकडून तरी रामचंद्रांच्या गोष्टी ऐकल्या असतील. या श्रवणाचं इतकं महत्त्व आहे की या श्रवणामुळंच एका मुलाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले होते. जिजाऊंकडून लहानपणापासून त्यांनी रामायण महाभारत ऐकलं होतं. छत्रपतींच्या अंगामध्ये ते मुरलेलं होतं. श्रवणातूनच मुरलं ना. अशाच पद्धतीनं आपणही काही कथा ऐकलेल्या असतात. त्यामुळं राम म्हटल्यानंतर ते स्वरूप अंतरामध्ये प्रगट होतं. पण एक गंमत आहे, ज्यानं अनुभव घेतलेला आहे त्याच्या हे लक्षात येईल. पाणीपुरी म्हटल्यानंतर त्या संबंधीचं इंद्रिय चाळवलं जातं. राम म्हटल्यानंतर असं कुठलंही इंद्रिय चाळवलं जात नाही, पण तरीही सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा स्पर्श आतमध्ये होतो. असं घडू शकतं यावरती हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत विश्वास बसत नाही. आणि श्रवण नसेल तर भगवंतांबद्दलचा भाव आतून प्रगट होऊ शकत नाही. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीतरी श्रवण केलेलं होतं म्हणून ते अंगामध्ये भिनलं आणि पराक्रमाच्या रूपानं बाहेर आलं. श्रवण नसेल तर हे कळणार कसं, आतून प्रगट होणार कसं? भगवंतांचं चरित्र असेल, नाही तर संतांचं चरित्र असेल. आज नुसतं ब्रह्मचैतन्य जरी म्हटलं तरी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. का येतात? आत्ता 2026 साल सुरू आहे. श्री महाराजांनी तर 1913 साली देह ठेवला. आपण कुणीही त्यांना प्रत्यक्ष देहात पाहिलं नाही, त्यांचा आवाज ऐकला नाही, काहीही नाही. तरीही त्यांचं नुसतं नाव ऐकून आनंदाश्रू येतात, भाव प्रगट होतो. हा श्रवणाचा प्रभाव आहे. श्री महाराजांचं चरित्र, त्या चरित्रामध्ये सांगितलेलं नामाचं महात्म्य, श्री महाराजांनी केलेल्या लीला, त्या जेव्हा आपल्या अंतःकरणाला भिडल्या तेव्हा तो भाव तिथे प्रगट झाला. मग आपल्याला असं वाटलं की श्री महाराजांना नाम घेतलेलं आवडतं ना, तर आता आपण नाम घेऊया. जसं कसं आपण नाम घेतलं आपापल्या परीनं त्या नामाचा प्रभाव आतमध्ये होत गेला आणि त्या प्रभावामुळंच आज महाराजांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी येतं. ते नाम घेणं सुद्धा श्रवणच आहे बरं का.
पहा, आपण रामनाम घेतो त्यावेळी आपल्याला कसं कळतं की हे नाम सुरू आहे? आपल्या अंतःकरणानं त्याचं श्रवण घडत असतं, म्हणून नाम सुरू आहे हे आपल्याला लक्षात येत असतं. आत होणारं ते श्रवणच आहे. त्या श्रवणाचा प्रभाव म्हणून आत उत्पन्न झालेला श्री महाराजांच्या प्रतीचा भाव कालांतरानं बाहेर प्रगट व्हायला लागतो. आता तो काळ आठवूया जेव्हा आपल्याला श्री महाराज माहीतच नव्हते, आपण कधी नाम घेतच नव्हतो. त्यावेळी ही भक्ती कुठे होती? होती आपल्याच आत, पण सुप्तावस्थेमध्ये होती. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणे आतुडे भक्ती. आतच असलेली प्रगट व्हायला लागते आणि मग त्या गोष्टीचा परिणाम साधकाच्या संपूर्ण जीवनावरती होतो. श्रवणे उद्भवे विरक्ती. विरक्ती म्हणजे घरदार आणि पैसा अडकात टाकून रस्त्यावरती फाटके कपडे घालून फिरणं नव्हे. विरक्ती म्हणजे विषयांची विषयांकडची धाव कमी होऊन साधक अंतर्मुख व्हायला लागतो. हा सुद्धा श्रवणाचाच परिणाम आहे. ज्यावेळी श्रवण आयुष्यामध्ये नव्हतं तेव्हाही विषय होते. आज श्रवण आयुष्यात आहे तेव्हाही विषय आहेतच, पण आतली धाव बदलते. पहा, आज आपण समजा नियमित निरूपण ऐकत असू तर आपापली निरूपण श्रवणाची वेळ झाल्यानंतर विषय जरी आजूबाजूला असले तरी आपण श्रवणाकडे जातो. म्हणजे आपली धाव बदलली नाही का? आपला देह आहे तिथे आहे. तहान, भूक, पाहण्याची, ऐकण्याची गरज, सगळ्या काही गरजा जशाच्या तशा आहेत. पण आतली प्रेरणा बदलल्यानंतर मनुष्य तशी कृती करायला जातो. जशी प्रेरणा तशी कृती, आणि ती प्रेरणा श्रवणानं बदलते. जेव्हा श्रवण नसतं तेव्हा विषयांव्यतिरिक्त अन्य कोणतीही प्रेरणा आतमध्ये असतच नाही. आता प्रत्येक इंद्रियाच्या प्रेरणेचा उल्लेख करायला नको, पण तहान लागल्यानंतर पाणी प्यायचं, भूक लागल्यानंतर अन्न खायचं, इथंपर्यंतच आपल्याला माहीत असतं. त्या पलीकडे जाऊन आपण फार तर फार भूक लागलेली नसतानाही अन्नाचं चिंतन करतो. पण या व्यतिरिक्त गरजेशिवाय काहीतरी प्रेरणा उत्पन्न झालेली आहे असा अनुभव आतमध्ये असत नाही. पहा, पोटभर जेवून आपल्या डोळ्यांवरती सुस्ती आलेली आहे, तर अशा वेळी आपण कुठल्या प्रेरणेनं कुठलं कर्म करतो? केवळ झोपायची प्रेरणा आतून येते आणि झोपी जातो. पण भगवंताचं नाम, ध्यानाला बसावं ही प्रेरणा, सद्गुरूंचं स्मरण, संतांची आठवण, संत चरित्राचं स्मरण, या प्रेरणा आपल्या जीवनामध्ये असतच नाहीत. पण जेव्हा सद्गुरूंकडून श्रवण घडतं त्यावेळी या भगवत भक्तीच्या प्रेरणा आतमध्ये उत्पन्न होतात. आजूबाजूला विषय असतात, पण एक जागा भगवंताची पण असते. हा बदल व्हायला लागतो आणि नंतर ती भगवंताची जागा वाढत वाढत आपलं चित्त भगवत स्वरूप व्हायला लागतं. मग विषयही तिथे असतात, पण विषयात आपण जसे पूर्वी रमत असतो तसे आता रमत नाही. समोर अन्न येतं आणि ते चवीनं खाल्लं पण जातं. तिखट हे तिखट आहे असंच कळतं, खारट हे खारट आहे असंच कळतं, पण आतली वृत्ती भगवंताकडं एकाग्र झाल्यामुळं त्या तिखटपणामध्ये किंवा खारटपणामध्ये चित्त रमत नाही. वापर केला जातो आणि सोडून दिला जातो. जसं नदीच्या काठी चिकटून असलेलं एखादं झाड, त्या झाडाची मुळं नदीत असतात, थोडी जमिनीत थोडी नदीत. नदीचा प्रवाह वाहत असतो, पण त्या प्रवाहाबरोबर मुळं निघून जात नाहीत. जिथे आहे तिथेच राहून नदीतील हवं तेवढं घेतात आणि जगतात. श्रवण जोपर्यंत जीवनात नसतं तोपर्यंत आपण विषयाच्या प्रवाहात वाहवत जातो. आधी देहबुद्धी दृढ आहे आणि विषयाकडचीच ओढ आहे. त्यामुळं विषय दिसला की कोण भगवंत आणि कोण मी, कोण सद्गुरू आणि काय आपलं स्वरूप, आपण विषयामध्ये वाहवत जातो. पण संतचरणी, सद्गुरूचरणी श्रवण सुरू झाल्यानंतर आपण कोण, देह कोण, संत कोण, आपलं स्वरूप काय, भगवंत कोण, हे सगळं काही आपण ऐकायला लागतो, आत साठवून घ्यायला लागतो. भाग्यवशात जर सद्गुरूंकडून साधना घ्यावी वाटली तर अनुग्रह घेऊन आपण साधनाही करायला लागतो. आणि मग श्रवण आणि साधना असं सांभाळत पुढं जात असताना
त्या श्रवणामुळं आतमध्ये स्थिरता यायला लागते. आपण जिथे आहोत म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, तिथे आपण स्थिर व्हायला लागलो की विषयाचा प्रवाह वेगळेपणानं आपण पाहायला शिकतो आणि मग त्या प्रवाहामध्ये न वाहवत जाता गरजेपुरता विषय भोगला आणि गरज संपल्यानंतर जिथे होतो तिथेच आपण पुन्हा राहिलो, म्हणजेच आपल्या स्वरूपात, असं घडायला लागतं. इतकंच काय, या अवस्थेत आणखी वाढ झाल्यानंतर विषय सेवन करत असतानाही तो साधक किंवा महात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच स्थिर राहायला शिकतो. आणि असं घडणं म्हणजे खरी विरक्ती आहे. यात पहा, कुठल्याही विषयाचा त्याग केला नाही, आपल्या कर्तव्य कर्मांचा त्याग केला नाही, पण बदल अंतरस्थितीमध्ये झाला. आणि हे केवळ आणि केवळ श्रवणामुळं घडलं. पहा, मोठा राजवाडा आहे, आत मोठे मोठे खांब आहेत, मोठा सभामंडप आहे, एका सिंहासनावरती राजा बसलेला आहे. पण राजवाड्याला प्रवेशद्वार कुठेतरी आहेच ना. प्रवेशद्वाराशिवाय राजवाडा असू शकत नाही. तसं आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचं प्रवेशद्वार म्हणजे श्रवण आहे. श्रवणामुळं आपण आत आलो आणि आज इतकी शोभायमान राजसभा पाहतोय. तशा या भक्तीच्या, विरक्तीच्या किंवा पुढे समर्थ म्हणतात तसं चित्तशुद्धीच्या आणि दृढबुद्धीच्या अवस्था आहेत. श्रवणामुळं आपण भगवंताच्या जवळ जवळ जायला लागतो. अशी ही विरक्ती आपल्याच आत आहे. जशी भक्ती आत आहे तशीच विरक्तीही. श्रवणामुळं आतली आसक्ती बदलते. आसक्ती विषयात होती, त्याऐवजी स्वरूपाकडे आपण आसक्त व्हायला लागतो. म्हणून समर्थ म्हणतायत, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. आसक्त असणं हा जीवाचा धर्मच आहे. आसक्ती त्याची तशीच राहते, पण आसक्तीची जागा बदलते. विषयाच्या ऐवजी असा साधक भगवंतामध्ये, स्वस्वरूपामध्ये, भगवंताच्या नामामध्ये आसक्त होतो. मामा महाराज केळकरांचा रामपाठ आहे. त्या रामपाठामध्ये एक अलौकिक अभंग आहे. मामा महाराज म्हणतात, तपाचे जे तप राम नाम देख, उच्चारिता हरिख ब्रह्मादिका. तप म्हणजे काय? प्रकाशित होणे, अंधार दवडणे बुद्धीतील. प्रकाशित होता अंतरीची ज्योती, जडेल आसक्ती रामनामी. गोविंद म्हणे अज्ञान उरेल कशाला, पेटता मशाला देवाजीची. प्रकाशित होता अंतरीची ज्योती, मामा महाराज म्हणतात जडेल आसक्ती रामनामी. रामनामामध्ये तो साधक आता आसक्त व्हायला लागतो. याचं मूळ कारण काय ठरलं तर श्रवण. श्रवणामुळे हे समजलं की आपण कोण आहे. श्रवणामुळे हे समजलं की आपण देह मन नाही. श्रवणामुळे हे समजलं की सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा असतो. श्रवणामुळे हे समजलं की साधना कशी असते, कशी करायची असते. इतकंच नाही तर श्रवणामुळेच असं वाटलं की सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा. अनुग्रहाची प्रक्रियासुद्धा श्रवणामधूनच घडली आणि अनुग्रह झाल्यानंतरही साधनेचं मार्गदर्शन श्रवणातूनच घेतलं गेलं. इतकंच काय, ती साधना सुरू असताना अंतरामध्ये भगवन नामाचं श्रवणच घडलं आणि त्यामुळं जो पालट आतमध्ये झाला, त्यामुळं विषयातली आसक्ती तुटली आणि स्वरूपाच्या ठिकाणी तो साधक आसक्त झाला. असे हे आतमध्ये घडून येणारे बदल आहेत. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. ही विषयांची आसक्ती जेव्हा तुटते तेव्हा चित्तशुद्धी घडून येते. म्हणून समर्थ लगेच पुढच्या ओळीत म्हणतात, श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होये दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. अभिमान अत्यंत चिवट आहे आणि हा चिवटपणा देहबुद्धीनं दृढ धरलेला आहे. ही बुद्धी भगवंताच्या ठिकाणी एकाग्र झाली की आपोआप अभिमान गळूनच पडतो. पण त्याआधी श्रवणानं जर काही घडून येत असेल तर चित्तशुद्धी घडून येते. आपण जे मगाशी पाहिलं की विषयांकडची आसक्ती आता स्वरूपाच्या ठिकाणी लागली. मग अशा साधकामध्ये विषय सेवन गरजेपुरतं राहतं, बाहेरच्या बाहेर राहतं. त्याची आंतरस्थिती बदलत नाही, आनंदाची, समाधानाची, तृप्तीची. आणि अर्थातच
त्याचा परिणाम त्याच्या चित्तावरती होतो. आता चित्ताचे विषय पूर्णपणे बदलून चित्त परमशुद्ध होतं आणि आत भगवंताखेरीज अन्य कुणीही राहत नाही. खरं म्हणजे जे चिंतन करतं ते चित्त आहे बरं का. चित्त हे आतील एक इंद्रियच आहे, जसं मन आहे आणि जशी बुद्धी आहे. मन, चित्त, बुद्धी, अहंकार ही सगळी आतली इंद्रिय. त्यातलं हे चित्त शुद्ध होऊन जातं. आता त्या चिंतनामध्ये एका भगवंताशिवाय काहीही असत नाही. पहा, आपल्याला भूक लागल्यानंतर आपण अन्नाचं चिंतन करूच, पण भूक लागलेली नसतानाही आपण अन्नाचं चिंतन करतो. प्रसंगी आपल्यासमोर जो भोग नाही त्या भोगाचं चिंतनही आपण करत असतो. असं आपलं मलिन चित्त आहे. श्रवणामुळं साधना आणि साधनेत होणारा अंतर्बदल हा जो प्रवास आपण मगाशी पाहिला, त्या प्रवासातून साधक गेल्यानंतर त्याची चित्तशुद्धी घडते. आता समोर विषय असो अगर नसो, भोग असो अगर नसो, त्याचं चित्त आत्मचिंतनातच स्थिर झालेलं असतं. मी आत्मा या व्यतिरिक्त अन्य कोणतंही चिंतन आत असत नाही, किंवा मी आत्मा हेच चिंतन दाखवणारं भगवंताचं नाम या व्यतिरिक्त त्या चित्तामध्ये काहीही असत नाही. असं होणं म्हणजे चित्तशुद्धी आहे, आणि याचा परिणाम अर्थातच बुद्धीवरती होतो. विषयाच्या दृष्टीनं आपण समजून घेऊया. आपल्या समोर नसलेला एखादा पदार्थ त्याचं चिंतन केलं की त्या पदार्थामध्ये बुद्धी आपली दृढ होते आणि ती बुद्धी आपल्याला तो पदार्थ खाण्याचा निर्णय देते. मग आपण जाऊन तो पदार्थ विकत आणू, आज ऑर्डर करू किंवा काहीही करू, पण तो पदार्थ आपण सेवन करू. चिंतनाचा परिणाम बुद्धीवरती होतो. त्यामुळे जे चित्त शुद्ध झालं त्या शुद्धीचा परिणाम बुद्धीवरती होऊन बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी दृढ होते. म्हणून समर्थ म्हणतात, श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होये दृढ बुद्धी. मग आता त्या बुद्धीमध्ये अहम आत्मा याशिवाय अन्य काहीही नाही. अहम आत्मा हाच तिथे निश्चय आहे, आणि म्हणून त्याची अभिमानाची उपाधी तुटून जाते. ही अभिमानाची उपाधीसुद्धा मनानं आणि बुद्धीनंच धरलेली आहे. तिथे बदल झाला की अभिमान तुटून गेला. मी तसाच राहिला, पण तो मी आता देहाला चिकटलेला नसून स्वरूपाला चिकटलेला राहिला. म्हणून समर्थ श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची असं म्हणतात. व्यवहारात जे आपण अभिमानानं वागतो त्यात तर श्रवणानं बदल होतोच होतो. कुठंतरी आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण पदार्थ आहे, आपण उगाचच अहंकारानं वागतोय. हे आतील वैचारिक बदलसुद्धा संतचरणी केलेल्या श्रवणानं घडतातच. पण आत असलेली अभिमानाची तूट कशी होते ते आत्ता आपण विस्तृतपणे पाहिलं. पुढेही श्रवणाचं महात्म्य समर्थांनी अनेक प्रकारांनी सांगितलंय. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.